समाजात आता बेटी बचाव ऐवजी बेटा पढाओ अशी पद्धतीने कार्य होण्याची गरज आहे, असं मत सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केलं आहे। आज सोलापूर श्रमिक पत्रकार संघात फोटोग्राफर दिनानिमित्त फोटोग्राफर, कॅमेरामन यांचा सन्मान त्यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी त्या बोलत होत्या। त्या म्हणाल्या, समाजाच्या प्रबोधनासाठी अजून कार्य झालं पाहिजे। खरं तर मुलींवर अधिक बंधन लादण्यापेक्षा सरकारनेही बेटी बचाव असे उपक्रम घेण्यापेक्षा घराघरात बेटा पढाओ बेटी बचाओ हा संकल्प झाला पाहिजे। पालकांनी आपल्या मुलांवर संस्कार करताना मुलींचा आदर त्यांच्याकडून राखला जाईल, अवमान होणार नाही, त्यांच्यावर अत्याचार करणार नाही असे विचार रुजवले पाहिजेत। भविष्यात महिला आणि मुलींच्या निर्भय होण्यासाठी हे गरजेचे आहे, असेही प्रणिती शिंदे म्हणाल्या। मानसिकता असलेले जे शैतान आहे त्यांना असं वाटतं की आम्ही काही केलं तरी आम्हाला सपोर्ट करतील, उलट सत्ताधाऱ्यांकडून आमचं स्वागत केलं जाईल, अशी जेव्हा मानसिकता समाजात येते तेव्हा आपण खरंच पुढे चाललोय का काय असा विचार आपल्या मनात येतो। आज त्या मुलींवर असेल किंवा डॉक्टरांवर होणारे अत्याचार असतील हे तर रिपोर्ट होत आहेत, अनेक असे आहे जे रिपोर्ट होत आहेत। महिला अजूनही पोलीस स्टेशनपर्यंत यायला घाबरतात, कारण का पोलीस त्यांना साथ देत नाही आहे, कारण का समाज त्यांना साथ देत नाही आहे, कारण का सत्ताधारी त्यांना साथ देत नाही आहेत। जेव्हा 4-4 दिवस लागतात कोणत्याही ऑफिसचं कॉग्निझन्स घ्यायला, जेव्हा घेतला जात नाही किंवा जेव्हा लगेच ट्रान्सफर केली जाते त्या अधिकाऱ्याची, तेव्हा महिलांनी जायचं तरी कुठे। आणि आज मी तुमच्या माध्यमातून सांगते, जर सत्ताधारी आपला साथ देत नसतील, जर प्रशासन आपला साथ देत